सो मायसेल्फ प्रज्योत दाभोलकर, थर्ड इयर इलेक्ट्रिकल स्टुडंट. मी ऑनलाईन इंटर्नशिप केलेली आहे, ट्रेनिंग घेतलेली आहे हायब्रिड आणि इलेक्ट्रिकल व्हेकलची. आता नेमकं हायब्रिड आणि इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे नेमकं काय? आता आपण इलेक्ट्रिकल व्हेकल आपल्या रोजच्या भाषेत आपण वापरतो. इलेक्ट्रिकल आणि हायब्रिड इलेक्ट्रिकलमध्ये दोन्ही हा फरक आहे खूप. हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे, आता इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर, आपल्याला हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे नेमकं काय? हायब्रिड इलेक्ट्रिकल म्हणजे कमीत कमी 2 पॉवर सोर्सेस, जसे की आपलं आयसी इंजिन म्हणजे इंटरनल कंबल्शन इंजिन. त्यामध्ये आपण जे आपलं डेली आपण यूजमध्ये कारमध्ये यूज करतो, जसे की सगळ्या कंपन्या यूज करतात, टाटा, सुझुकी वगैरे सगळं. आणि फक्त इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे फक्त त्यामध्ये बॅटरी यूज केली जाते. हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे दोन्ही यूज केले जाते, आयसी इंजिन प्लस बॅटरी. तर त्यामध्ये सुद्धा खूप प्रकार पडतात. आता सध्या पहिले इंट्रोडक्शन घेऊन घेऊ. हायब्रिड इलेक्ट्रिकल इंटिग्रेट अ ट्रेडिशनल इंटरनल कंबल्शन इंजिन with an electrical motor and battery, allowing them use both and electricity propulsion, thereby reducing fuel efficiency. म्हणजे आज सध्या असं झालेलं आहे, जिथं आपलं फ्यूल आहे, जसं पेट्रोल डिझेल झालं, याचा साठा कमी होत चाललेला आहे. असं जर होत राहिलं तर फ्युचरमध्ये आपल्याला वापरायला इंधन राहणार नाही आहे. तर त्यासाठी आता काहीतरी, आता वेळ तर कोणासाठी थांबत नाही आता, आणि आपल्या सुविधा पण आपल्याला कमी व्हायला नको. त्यासाठी आता एक नवीन इन्व्हेन्शन हे चालू आहे, हायब्रिड आणि इलेक्ट्रिकल व्हेकल. हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये आयसी इंजिन प्लस जनरेटिव्ह मोटर्स आणि बॅटरी या 3 गोष्टीचा यूज होतो. त्यामध्ये आता त्यामध्ये सुद्धा एक प्रकार पडतो, त्यामध्ये प्लग इन व्हेकल इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणतो. प्लग इन इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे आपण आपल्या घरी जे रोज चार्जिंगला गाड्या लावतो त्याला प्लग इन व्हेकल म्हणतात. आणि एक हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल एक अशी गोष्ट आहे, त्याला प्लग इन करायची म्हणजे रोज चार्जिंग करायची गरज तर पडणार नाही. त्यामध्ये आपल्याला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग नावाचा एक त्यामध्ये कंपोनंट येतो, ज्यामध्ये जे आपल्या डिझेलवर आपण गाडी जेव्हा चालवतो, जेव्हा आपली गाडीची स्पीड जेव्हा 20 ते 40च्या जवळपास असते, त्यामध्ये आपण रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचा यूज होते. रिजनरेटिव्ह ब्रेक म्हणजे एक प्रकार जनरेटरच आहे. त्यामुळे गाडीची बॅटरी चार्ज होते आणि ती कंटिन्युअस चालू राहत असते. त्यामध्ये फक्त आपल्याला जेव्हा आपली फ्युलची इफिशियन्सी आहे ते फक्त 50% होते. 50% आपण तेच मी आता तुम्हाला सांगितलं व्हॉट इज ईव्ही, एचईव्ही. आणि त्यामधला एक कंपोनंट आहे, हा एक म्हणजे जसं आपण कम्प्युटरमध्ये सीपीयू म्हणून यूज करतो, तसा हा एचईव्ही मध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आहे. याचं काम असं असते, जेव्हा आपण गाडीचे ब्रेक यूज करतो त्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात पॉवर जनरेट होऊन त्यामध्ये बॅटरी चार्ज करते ते, आणि त्यावरच आपली गाडी चालते. त्यामध्ये आता आपण म्हणतो की एचईव्ही आता आलेला आहे, हे आपण खूप आधी पण एचईव्ही आलेल्या होत्या. जसे 90s मध्ये पण एचईव्ही आलेल्या होत्या, पण त्यावेळेस काही सुविधा नव्हत्या, कमी होत्या, त्यामुळे ते डिस्कंटिन्यू झाल्या. नंतर परत आता सध्याच्या प्रेझेंटमध्ये सुद्धा ते एचईव्ही आलेल्या होत्या मागं. आणि सगळ्यात पहिले एक जॅकॉब लोनर इन 1900 मध्ये ते गाडी आलेली होती. ते पण एक हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल होती. त्यामध्ये 4 व्हील हब मोटर होतं, गॅसोलिन इंजिन होतं त्यामध्ये. आता त्यानंतर गॅसोलिन इंजिन बंद झाले, पॉवर प्रोड्यूस कमी झाल्यानंतर आता सध्याच्या प्रेझेंटमध्ये आता सध्या हे आपला मॉडर्न इरा. आता सध्या इथं आपलं ते गॅसोलिन इंजिन बंद होऊन आपल्याकडे सध्या आयसी इंजिन आले, इंटरनल कंबशन इंजिन. त्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल हा आपल्या ब्लॉक पिस्टन मध्ये त्याचा स्प्रे होतो, आणि नंतर त्यामध्ये ऑक्सिजन होऊन ते इंजिन चालते पुढे. वर्किंग प्रिन्सिपल. आता एचईव्हीचे आता जेवढे आपण म्हणतो, जेवढे पॉझिटिव्ह तेवढे निगेटिव्ह सुद्धा, म्हणजे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज दोन्ही पण आहे. त्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्टेज असे भेटतात, फ्यूल इकॉनॉमी इम्प्रूव्ह होते. जसे की मी तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितलं की 50% आपण फ्यूल यूज करतो आणि 50% बॅटरीवर यूज करतो. आणि त्यामध्ये इमिशन सुद्धा कमी होते, प्रदूषण सुद्धा कमी होते. आणि चार्जिंग डिपेंडन्सी, आता काही आता प्लग इन एचईव्ही जी आहे त्याला चार्जिंगची सुद्धा गरज लागत नाही, ते रिजनरेटिव्ह ब्रेकिंगवरच काम करतात. आणि रनिंग कॉस्ट सुद्धा कमी पडतो. आणि डिसएडव्हान्टेज त्याचे असे आहेत, आता काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या डिसएडव्हान्टेज थोडं असतातच त्या गोष्टीचे. त्यामध्ये फक्त हायर व्हॅल्यू जास्ती असते. आता साधं एक्झाम्पल आपण जर घेतलं, ओला व्हेकल झाले, आणखी त्यामध्ये एक चेतक सुद्धा आहे, बजाज चेतक. आता त्या गाडीची पूर्ण ऑन रोड प्राइस पडते 1.5 लाख रुपयात जवळपास. आणि त्याची जर फक्त बॅटरी जर घ्यायला गेलं तर त्या बॅटरीची प्राइस चेतकची 50 ते 60 हजार रुपये आणि ओलाची 40,000 रुपये पडते. म्हणून त्यामुळे त्या गोष्टीचा परचेस प्राइस जास्ती आहे. चालेल.